तुमची शेती किती आता सगळी इथं? शेती 5-6 एकर आहे आपली ही हो. आणि या 5-6 एकर शेतीमध्ये शेडनेट किती आहे? शेडनेट 7 आहेत, ते रासायनिक वर आहेत आणि हे जैविक वर केले आता यावर्षी. अच्छा, वैदिक वर. वैदिक वर. आता हे लांबून चांगलं दिसते पण जवळ गेलं पावर कसं दिसते? ते जवळ गेल्यावर सुद्धा कसं दिसतं? केमिकलवर हा प्लॉट लांबून ओके वाटतो पण जवळ गेल्यावर जो बी फोन असला ते तुमच्या ऑफिसला लागायचं का राम सराला बोलायचं. अहो राम सर नाही सध्या, आम्ही दुर्मिळ राम, तो राम एकदा भेटतो पण अयोध्येचा पण हा नाही भेटत. म्हणजे मला राम सर भेटणं म्हणजे मला जसं काही तिथं अयोध्येला जायचं काम नाही पडलं. मला एक वाजल्यावरून मला राम भेटले. काय मला फक्त 25,000 रुपये खर्च आला सर, पण 3-4 लाख रुपये मला त्यातून मिळाले. केमिकलचं ते पोतं पाऊस यायचं नाही, शेतीला पाऊस द्यायचं नाही की नाही झालं चालतं म्हणून. पण त्याला म्हणलं बाबा माझं शेती वैदिकचा आपला वाटेल, तू एक काम कर, हे पपईचे माझ्या आले 2-3 फळं घे, हा लॅबला घेऊन जा, टेस्ट कर. जर वाटलं की त्याच्यात केमिकल आहे तर माझा भाग घेऊन बरोबर. रुपयांनी मी तो 24 न देईल भाऊ. मग 2 रुपये वाढून मग भेटले का? क्या बात. कोणता बी पपई तोडा कुठंच असं वाटणार नाही की फेकलं म्हणून. त्यानं ते कातड बी खातेच काय काय लोक. सर मला पहिल्यापेक्षा आता ही जी कळी राहायची हा, समजा हा. ही थोडी सारखी नव्हती राहत, बारीक पडायची लागली. म्हणजे लहान काय मोठी कमजोर व्हायची. पडायची, लहान मोठी व्हायची. बरोबर. आणि यावर्षी कसं आहे सगळं सेम आहे असं. पॉलिनेशन चालू असताना ते बंद होईपर्यंत पानं पिवळे पडतात. पिवळे पडतात. तिकडे काय कंडिशन आहे? तिकडे पिवळे पडायला लागले काही काही. पिवळे पडायला लागले. हो. पाण्याला शुद्ध करायचं काम फक्त माती करू शकते, तुमचं फिल्टर नाही करू शकत घरात. का झाडांना आजार सुद्धा पाण्यामुळेच येतात. रासायनिक खतांचा नंतरचा विषय, आधी पाणी सांभाळा. आता पाणी कसं जपणार? मग त्याच्याकरता आम्ही अमृत जल तयार केलं. आता जरा पहिल्यापेक्षा थोडा फळ यंदा जास्त वाटते जरा. तुमचे चेहऱ्यावर तेज बी वाढले जरा. तेच फक्त तुमच्यामुळेच वाढले आमचा. एवढं कसं आवाज येऊ राहिला? हे हवेचा वाईट हो. तो आनंद घेऊ राहिला आपला. अरे प्रत्येकजण काय करतो, चांगलीच बाजू सांगतो रासायनिक शेतीची, वाईट बाजू सांगत नाही. हे खरं खोटं आहे. तसं मला एसिडी वैदिकची वाईट बाजू दाखवा. असं पाहताना कोण वाटलं की बॅग दिसली की जायला आपण कुठंतरी चुकतो. कधी तुम्ही तिकडे नरचा प्लॉट आहे तुमचा, बरोबर आहे ना? तिकडे पोलन खरेदी एकत्र करता आणि इकडे तुम्ही मिक्स करता, बरोबर आहे की नाही? आता ते पण किती पॉवरफुल आहे पहा तुम्ही. हो. तुम्ही रोगराईसाठी किती खर्च केला? खरं खरं सांगा. नाही याच्यावर नाही खर्च केला काही. खरं खरं सांगा. नाही खरंच नाही. तिकडे किती गेला रोगराईसाठी? तिकडे चालूच आहे रोज पंप पाठवून घेऊन सकाळी उठले की. तुम्ही हिच्या जर हात घातला खाली, किती खोल जाता हात, तरी अमृतजल नाही येईल. नाही अमृतजल आल्यावर तो जो चिकटपणा आहे तो बी कमी होऊन जाईल. तणाला किती फायदा झाला? तणच नाही सर जास्त. झालंच नाही. नाही झालंच नाही एवढं काही पण. ह्या झाडाच्या कळ्या निम्म्या काय कामाच्या नाही, काहीच नाही, फक्त हे एवढीच कळी कामाची आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये जीव आहे का? इथं पान कुठं इथं इथलचं पान फ्रेश लागेल ना. ते पान बी गेलं नाही, जीव आहे का याच्यामध्ये? नाही हे असं वाटत नाही फुलं आहे. नाही नाही नाही, असं वाटतंय की गुच्छ आहे, म्हणजे पुष्पगुच्छ आणि कोणाला तरी द्यायला आणलेले हो. आणि असे मांडून ठेवले. कसं कसं रोमांटिक वातावरण आहे, रोमांटिक.
शेतकरी आले त्यांनी बघा सांगितलं ना. इस्रायल मध्ये आलो असं झालं. पहिले तुम्ही यायला अगोदर सुरुवातीला आलो इथं तर असं वाटलं की खरोखर इस्रायल मध्ये आलो. पहिले ज्यावेळेस मी जेव्हा तुमचे व्हिडिओ बघितले सर, हा त्याच्यानंतर मी तिकडे घुसलो. त्याच्या अगोदर रासायनिक होते. एका किलोचा रेट काय आहे? 45,000 रुपये. आणि किती किलो वाढलं? 10 किलो. 10 किलो. म्हणजे किती वाढले? 4.5 लाख रुपये. 4.5 लाख रुपये. बापरे, काय लोकपती व्हायला काय लागेल. शेतकरी मित्र नमस्कार. आज आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये हो बुलढाणा. या ठिकाणी मला पाहिलं पाणी बिनी जरा बरं दिसतं इकडे. नाही पाण्यात थोडं आहे, इकडे पण problem आहे. तुटवळच आहे. थोडा ठीक आहे. जे आपण सीड प्लॉटला वापरताय बरोबर ना, SCT मध्ये कधीपासून वापरताय? यावर्षीच घुसलो सर. या वर्षी सुरुवात केली. सुरुवात केली. अच्छा, घुसले आता बाहेर निघू नका. नाही आता नाही निघायचं बाहेर, तर म्हणून घुसलो त्या. तर म्हणजे बाहेर निघायचं तर निघा, पण चांगले करोडपती वगैरे होऊन निघा असं. तर याच्यामध्ये तुम्ही सीड प्लॉट केलेलं आहे. हां. तर त्यांचा अनुभव घेण्यासाठी आपण इथं आलो आहे आणि त्याचबरोबर त्यांचे एवढे सगळे शेतकरी मित्र मोठ्या संख्येने उपस्थित आहे. काही जण जिज्ञासेपोटी आले असतील की बाबा काय नेमकी हे रामसर काय भानगडे, SCT मध्ये काय भानगडे. आणि ही सगळी मंडळी काही जण आले म्हणून काही जण आलेली आणि काही जण प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी आले, काहींना अनुभव आहे म्हणून आले, प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी युट्यूब बघितलं म्हणून आले. बरोबर आहे ना? हां. हे सगळं यश शेतकऱ्यांना कसं मिळतंय की आपण बघतोय सध्या शेतीमध्ये लाखाची काय होत आहे. 12,000 रुपये. हे खरं आहे का? म्हणजे मी म्हणतोय की तुम्ही म्हणताय? नाही खरंच बरोबर आहे ना? नाही तर मग असं म्हणायचं SCT मध्ये कॉलेज म्हणताय 12,000. नाही नाही. बरोबर आहे. आणि आमचा असा अनुभव आहे का 12,000ची काय होत आहे, लाख होते. लाख होते. बरोबर आहे. तर आत्तापर्यंत सीड प्लॉटमध्ये जालना जिल्ह्यामध्ये राजुरीमध्ये तुम्हाला माहिती आहे का 2,000 शेड नेट आहेत, 2,000च्या वरती आहे. हो. तर त्या ठिकाणी एक शेतकरी आहे, त्यांनी आपलं टेक्नॉलॉजी 3 वर्षापासून वापरता. परंतु ज्यावेळेस मी भेट दिली होती त्यांना, तर त्यांना जनरली बाकीच्या लोकांना मिरचीचे साधारणतः 10 गुंठ्याच्या प्लॉटचे 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये होता सगळं खर्च वगैरे जाऊन. आणि काही जण पार अगदी डब्यात जातात. हो. पण आमचा जो शेतकरी एवढा हुशार होता का त्यांनी 1 प्लॉट केमिकलचा केला आणि 1 प्लॉट SCTचा केला. SCT वैदिकचा केला. की ज्या 10 गुंठ्याची मिरची त्यांनी केमिकलवर केली होती त्या मिरचीचा खर्च 40,000 रुपये झाला. म्हणजे केमिकलचे औषधं, खतं ते सगळं आणि पॉलिनेशनचा जो त्याच्यासाठी खूपच जास्त खर्च आला. कारण ते पॉलिनेशन एक सोबत आलं, मागं पुढं सगळं झालं. त्याच्यानंतर तिची हाईट बी कमी आणि त्याच्यामध्ये किती मिरचीचं बी निघाल बुवा तर खर्च वसूल होईल. आणि दुसरा जो प्लॉट होता तो त्यांनी SCT वैदिकवर केला, स्वतःच्या मनाने केला. तुमच्या अधिकारी आता व्हिजिटला त्यांनी तुम्हाला याला परवानगी कशी दिली? परवानगी आपल्या मनावर केलं ना. तुमच्या मनाने केलं? त्याला थोडी विचारायचं की त्यांना सांगितलंच नाही तुम्ही? नाही ते नुसतं म्हणजे प्लॉट शिवाजी कसं का भारी आहे बा. मी असं चालू आहे, आम्ही सोबत आपल्या हिसाब करू मग बाद मध्ये त्यानं पाहिलं ते बॅगा की का मग बाहेर पडले राहायचे. मग हे कुठं भेटतं म्हणे खता. बर. तर आता म्हणायला लागलं त्या खतामुळे इथली भारी नंबर 1 मिरची आली म्हणून. बरोबर आहे. अशी मिरचीसाठी कोणतीच मिरची नाही म्हणे. तू दुसरा जो प्लॉट होता पहिला 1 नंबरचा तो त्यांनी त्या कन्सल्टंट जे आहे कंपनीचे त्यांच्या सल्ल्यानुसार केला. त्यांनी विचारलं आल्यावर म्हणे ह्या 2 मिरच्यांमध्ये एवढा फरक कसं काय? ही मिरची डायरेक्ट डोक्याला लागली आणि त्याचं मी बी पण 1 नंबर, रोग नाही राग नाही. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो म्हणे हा प्लॉट एवढा वेगळा का बरं? तो म्हणे हा तुमच्या मनाने नाही केला, माझ्या मनाने केला म्हणे, म्हणून वेगळा आहे. शेतकरी म्हटलं, त्यांनी सांगितलं का अरे मिरची बघितली 1 नंबर म्हणे, याचं बी आहे तुझं, यावर्षी काही जरी नाही म्हटलं तरी 7-8 लाखाचं बी तुला मिळेल. रेट काय? 12,500 रुपये. 12,500 रुपये याचा रेट आहे किलो. बापरे. म्हणजे 12 ही गणित तुमचं जाणार कुठे? 7 लाख रुपये. 7 लाखांवर. हां. ॲक्च्युली त्याचे 8 ते 9 लाख रुपये झाले. पण शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याला कसं असतं, चांगलं आलं आहे मग टिकलं पाहिजे, यांच्या टेक्नॉलॉजी आलं बुवा, पण हे येईल का नाही मग भीती मनात कायम. तुम्ही पहिल्या वर्षी केलं, भीती राहतेच ना. तर ते त्यांचं ऐकलं आणि त्यांनी 2-3 काय 10 किलो त्यांनी 10-26 त्यांनी खालून सोडलं, 2-3 किलो खालून 10 गुंठ्याला. आणि जेव्हा 10-26 सोडलं सगळे शेंडे सुकायला लागले. जोपर्यंत ते 10-26 सोडले ना तोपर्यंत शेंडे चांगले, तिथून पुढचे शेंडे सगळे असे करपेल बारीक बारीक निघाले, थ्रिप्स निघाले. मिरच्या आणि पानं कसे काही नाही, बुडालो बुरशी नाही साहेब. काही शेंडलो बुडापासून पान क्लिअर.
हे आपलं पूर्ण वैदिकचं पाणी प्युअर. पानावरच लक्ष दिलं तुम्ही इथं वरती 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 पान कसं पाहिजे, निरोगी पाहिजे ना, हा हे पान पहा कसं आहे. ते खत टाकल्यामुळे वर जरा अवघड काम होऊन गेलं. वरती खत टाकल्यामुळे आणखी काय झालं, हा. हे शेतकऱ्यांनी शिकलं पाहिजे. नाही ते आता मी काय ते साहेबाचं ऐकत नाही आपण. त्रिपुरची फुलं पण गळाली. म्हणजे मग ते मला म्हणाले, सर असं काय झालं असं. त्यांना म्हटलं साधी सिंपल गोष्ट आहे, आपण वैदिकवर शेती करतोय ना, वैदिक शेती ही रासायनिक शेतीच्या वेगवेगळी शेती आहे, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, विष आणि अमृत याचे काही संबंध आहे का. नाही. तुम्ही अमृत खाताय मध्येच विष खाल्लं तर काय होईल. साधं गोड खाता आणि तिखट खाल्यावर काय होतं माहिती ना सगळ्यांना, ते तर विष आहे. मग तुम्ही ते खत सोडलं म्हणजे विष सोडलं, त्याच्यामुळं झाड अचानक त्याला काय बसला, शॉक बसला. ज्या प्लॉटला तुम्ही कधीच केमिकल वापरत नाही त्याला जर अचानक केमिकल वापरलं तर शॉक बसतो. म्हणून आम्ही काय म्हणतो, सत्यनारायणच्या पूजेमध्ये मटणाचा खडा टाकायचा नाही. नाही. म्हणजे तो टाकला झालं मग नुकसान थोडंसं, पण तरी पण त्याला 8 लाख रुपये झाले. नंतर त्याला मी सांगितलं काय करायचं ते. मला सांगा 10 गुंठ्यामध्ये 8 लाख रुपये होतात म्हणजे शेती खरोखर काय राजाची का नाही, आहे का नाही. मग ती भिकाऱ्याची का झाली आज, कारण आपण काय करतो, मटणावर शेती पिकवायचा प्रयत्न करतो. मग केमिकलमधून डायरेक्ट त्यावेळेस तुम्ही कशाकडे येता, वैदिककडे येता. त्यावेळेस तुम्ही तिकडून वैदिकून आले की नाही, बरोबर आहे. मग आल्यावर तुम्ही इथे काय केलं पाहिजे, काही दिवस थांबलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. का डोकं चालवलं पाहिजे, हॅलो, आपलं डोकं चालवलं पाहिजे का, समोरचं जो सांगतोय त्याचं पूर्ण ऐकलं पाहिजे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, पहिलं शिकलं पाहिजे. लर्न डू अँड टीच. पहिलं शिकलं पाहिजे, नंतर केलं पाहिजे, नंतर शिकवलं पाहिजे. लोक डायरेक्ट शिकवायला सुरुवात करतात. आपण शेतीमध्ये प्रयोग करतो नवीन नवीन, तर नवीन तंत्रज्ञान वापरण्याचं, जसं नवी गाडी घेतल्यावर, नवीन मोबाईल घेतल्यावर त्या कंपनीवाल्याला आपण विचारतो बाबा त्याचे फंक्शन कसे, कसं काय करू. तसं नवीन तंत्रज्ञान वापरताना आपण त्या तज्ज्ञांच्या मदतीने किंवा अनुभवी शेतकऱ्याच्या मदतीने वापरलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. तुमची शेती किती आता सगळी इथं, शेती 5-6 एकर आहे तर आपली ही, हो. आणि या 5-6 एकर शेतीमध्ये शेडनेट किती आहे. शेडनेट 7 आहेत, ते रासायनिक वर आहेत आणि हे जैविक वर केले आता यावर्षी. अच्छा, वैदिकवर वैदिक वर 7 पैकी इकडे किती केले, 4 केले इकडे. 4 केले. तिकडे किती आहे, 3 आहेत. 3 केले. यांना दाखवले सगळे ते, हो पाहिले त्यांनी. हे बी पाहिले. हो. बरं ठीक आहे, आपण त्यांचं विचारूच. पण तुम्हाला पहिलं विचारतो, तुम्ही इकडे वळाले, यांनी तुम्हाला आग्रह केला, हो. यांनी का आग्रह केला यांना. त्यांना म्हटलं सर तुम्ही जे 7 सेडनेट पैकी आमचे एक तरी करा, आता सुरुवात त्यांना बरोबर असं बरोबर केलं त्यांनी. करून बघा. मग त्यांनी एक नाही केलं. बघा, मग त्यांनी 4 केले. त्यांचे वॅगनर घेऊन आले, म्हणलं तुम्ही 4चं मटेरियल तुम्ही, मी स्ववापर करतो, माझे प्लॉट बघा, म्हटलं मी स्ववापर करतो, हां. माझ्या गॅरंटीवर तुम्ही जास्तीत जास्त करा, एकदा पहिला 1 डोस टाका. बर सांगतो तसा. बर बर मग काय चक्रा सुरू, मग फोन हे द्या ते द्या हे पाठवा. आजही मटेरियल घेऊन आलोय आपण. असं आहे का, पिच्चा सोडत नाही. नाही, आता सोडायचंच नाही ना. सोडायचाच नाही. आता त्यांनी सोडायचाच सांगितलंय, नाही आता. जूनपासून काय काय बदल वाटला तुम्हाला, मला ते सांगा. तर मला पहिल्यापेक्षा आता ही जी कळी राहायची हां, समजा, हां. ही थोडी सारखी नव्हती राहत, बारीक पडायची लागली. म्हणजे लहान काय मोठी कमजोर व्हायची, पडायची, लहान मोठी व्हायची. बरोबर. हां. आणि यावर्षी कसं आहे, सगळं सेम आहे असं. तुम्ही जर श्रीमंत केलं मातीला, तर सगळे लेकर कसे राहत्या, शांत. सारखे. सगळ्यांची वाढ कशी होती, सारखी. बरं, सगळी कळी सारखी आली. अजून याच्यात क्वालिटी चांगली राहिली सर. याच्यात क्वालिटी म्हणजे काय, हे जे झाडाचा हिरवागारपणा म्हणजे हा टिकून देठ, राहिला. हा देठ, हा. त्याचा हे कडकपणा, पानं, हे ते कडकपणा चांगला राहिला. कडकपणा, नरम. त्याला स्टेम म्हणजे त्याला स्टॉक चांगला आलाय. हो. स्टॉक एका म्हणजे काय, याला असं जर आपण रासायनिक वर जर केलं हां, तर हे डायरेक्ट पिवळं पडत चालतं. कोट हे पानं, पानं सगळे हे पानं सगळे पिवळे पडतात. पिवळे पडत. बरं. आता आज रोजी आपण जे पाहतो हे सगळे हां. हे जे हिरवेगार पाना, आता पॉलिनेशन चालू आहे तुमचं. हो चालू आहे. आता बंद बरोबर. होणार सर 2-4 पॉलिनेशन, हां, 4-5 दिवसात बंद होणार आता. बरं. पॉलिनेशन चालू असताना ते बंद होईपर्यंत पानं पिवळे पडतात. पिवळे पडतात. तिकडे काय कंडिशन आहे, तिकडे पिवळे पडायला लागले काही काही. पिवळे पडायला लागले. मग तिकडे इकडे काय बदल वाटला तुम्हाला फुटव्यांमध्ये, फुट्यांमध्ये सर ते जरा थोडं पाठीमागे आहे. मागे राहील. हे पुढे. अच्छा, खर्च खर्च तो जास्ती आहे. जास्ती आहे? काय खोटं बोलता तुम्ही. नाही नाही सर जास्ती आहे. या सगळ्या शेतकऱ्यांना इम्प्रेस करू नका. नाही. यांनी तुम्हाला किती पैसे कबूल केले, नाही कबूल नाही केलं काहीच. खोटं काय बोलायचं त्यात. दिलं ते ना, कबूल नाही केलं काही. मार्गदर्शन सांगितलं. काहीच कबूल नाही केलं. नाही. एखादी बॅग, SSM ची, नाही, एखादे तसं काही नाही. डोस, काहीच नाही. मार्गदर्शन फ्री दिलं ते. बरं, काय काय वापरलं, हा ते सगळ्यात महत्वाचा विषय. कृषी अमृत, सॉईल, कृषी अमृत किती दिलं एवढ्या याला, एवढ्याला 2 बॅग दिले. 2 बॅग दिल्या. हा. त्याच्यानंतर बाकीच्या बरोबर काय वापरलं. ते- 2 बॅगला पर 2 बॅगच्या मागे एक RNPH पॅकेट दिलं. पॅकेट अच्छा, म्हणजे याला एक RNPH एक पाकिट दिलं. पॅकेट. पॅकेट दिलं. बरं, आणि सॉईल म्हणूनच त्यांना त्या नेटाचं विभाजन करून दिलं. बरं. आणि सॉईल, बॅग आणल्या ना,
सॉईल म्हणजे तुम्ही RNPH आणि कृषी अमृतचा बेसल डोस भरला, पहिला अस्त्र ब्रह्मास्त्र, बरोबर आहे. त्यानंतर सॉईल, त्याच्यानंतर काय दिलं, सॉईल दिलं. अजून काय वापरलंय, आता पेरूच्या फळासाठी साईज साईज आणि क्वालिटी. क्वालिटी सोडलं. फवारणी फवारणी बी चालू आहे, स्प्रे बी म्हणजे स्प्रे पण देताना खालून पण आणि सोडलं. आता कुठल्याच बंद होणार त्याच्यासाठी आता आणलं मी सोबत. काय आणलं आता, साईज क्वालिटी परत आणलं. आणि क्वालिटी चार्ट. बरं, इन्स्टंट नाही दिलं. नाही इन्स्टंट नाही दिलं. सगळ्यात- म्हणजे, सगळ्यात जे आणलं महत्वाचं, त्याच्यात जे चालू झालं ते- सगळ्यात महत्वाचं इन्स्टंट चार्जर आणि दुसरं म्हणजे अमृतजल. ही दोन गोष्टी. हे बघा पिवळे पण दिसतो तुम्हाला, हो हो पिवळे पण आहे. हा बा, हो हा आहे ना, हा बा इथं पण आहे बा, हा बा आहे ना, हो हा सुद्धा राहणार नाही आणि हे पानांचा आकार आणखीन वाढेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला काही काही फुलं असे काही ठिकाणी असे फुटले बघा, फुटले ना, नाही ही व्हेरायटीच अशी सर फुट्टीची. नाही ना, हा ते व्हरायटीचं काही असो, सर काय सांगते, व्हरायटीचं काही असो, हे फुटणार नाही. कंपनीला त्यांचे बियाणे ओळखू येणार नाही. आपल्यामध्ये जे हेल्थ चार्जर आहे, हेल्थ चार्जर, ते हेल्थ चार्जर काय करतं, DNA स्ट्रॉंग करतं. मग DNA जर स्ट्रॉंग झाला तर ओरिजिनल आमचे जे पूर्वज कसे होते पूर्वी, आमचे पूर्वज असे होते का दोन्ही बागलामध्ये एक एक पोतं उचलायचे. टोपीवाले काका खरं आहे का खोटं आहे, मागच्या पिढीतले लोक, दोन पिढींच्या अगोदरचे. पहिले 1 क्विंटलचं पोत होतं, आता 50 किलो राहतं. आणखी 5 वर्षानंतर ते 25 किलो राहणार. आता चालय, आता झालं 25 किलो. 25 किलोची कंडिशन अशी आहे तरी आमचा बहादर म्हणतो हात लाव ना. हात लाव, बरोबर. तेव्हा दोन्ही बगलात 100 किलोचे दोन उचलायचे. याचा अर्थ आमचा DNA सुद्धा काय होत चालला, कमकुवत होत. बरोबर आहे की नाही. मग DNA जर कमकुवत झाला तर पुढची सगळी ब्रीड कशी होणार, आणि आम्ही म्हणतो आम्हीच्या पोराबाळांसाठी आम्ही कमीतो. पोराबाळांसाठी काय केमिकल कमीतो, नुकसान करणार आहे आपण आता. बरोबर आहे की नाही. पण जर हे जर म्हटले का कंपनीवाला फसला म्हणजे तुम्ही योग्य दिशेने जाऊ राहिले. बरोबर आहे की नाही. कंपनी का सुद्धा असं तंत्रज्ञान नाही का त्यांच्या पिकाची त्यांच्या बियाणाची काय ताकद आहे हे त्यांनाच माहिती. बरोबर आहे की नाही. म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की SCT वैदिक वापरताना तुमच्या शेतीमध्ये क्रांती होती. म्हणून तुमचं बी काय झालं आता, तुमचं हे मोठं झालं की नाही. त्यात जर अमृतजल वापरलं असतं तर ह्याच्यामध्ये जी विकृती आहे, अमृतजल काय करतं, तुमच्या पाण्याला स्वच्छ करतं. पहिली गोष्ट आम्ही मातीचं आरोग्य काय केलं पाहिजे, जपलं पाहिजे, आणि पाण्याचं आरोग्य जपलं पाहिजे. आता मातीला पाण्याला शुद्ध करायचं काम फक्त माती करू शकते, तुमचं फिल्टर नाही करू शकत घरात. पूर्वी विहिरीतलं पाणी कसं असायचं, गोड लागायचं, हां काचेसारखं. आज फिल्टरशिवाय तुम्ही पिऊ शकत नाही. सगळे आजार कशाने राहिले, तो GBS आला तो कशाने आला, आला का नाही. म्हणजे आम्ही हे शिकलं पाहिजे का झाडांना आजारसुद्धा पाण्यामुळेच येतात. रासायनिक खतांचा नंतरचा विषय, आधी पाणी सांभाळा. मग पाणी का बरं, पाण्यामध्ये सगळ्या प्रकारचे रसायने काय उरायले, मिक्स होऊन सगळ्या प्रकारचे रसायने पाण्यामध्ये विरघळून राहिले. म्हणजे तुम्ही सगळ्यांना शेती जर चांगली करायची असेल तर काय सांभाळलं पाहिजे, पाणी आणि माती. पहिलं फक्त मातीवरच काम करा, आता पाणी सुद्धा. आता पाणी कसं जपणार, मग त्याच्याकरता आम्ही अमृतजल तयार केलं. तुम्ही रासायनिक बंद केले, वॉटर सोल्यूट बंद केले, तरी पण हे सगळे मत असतील हा म्हणतो मी वापरीत नाही. हे काय हे काय, हे तर पांढराचे ना, म्हणजे एक क्षाराचे ना. बरोबर आहे, पण हे पाण्यातली जे तुम्ही सगळ्यांनी आजूबाजूने टाकले ते धरणात आले, ते विहिरीत आले, ते बोरमध्ये आले. तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, जायकवाडी धरण आहे ना, किती मोठं आहे, 100 TMC पाणी बसतं. ते जेव्हा कोरडं पडलं ना तेव्हा विमानातून मी तिथून प्रवास केला होता हैदराबादला जाताना, त्याचे फोटो काढले होते मी. आजही माझ्या फोटो आहे. अख्खं धरण पांढरं शुभ्र, असे याच्यापेक्षा जाड थर आले होते असे पूर्ण धरणावर. विचार करा, 80 किलोमीटरची रुंदी आहे त्याची. 80 किलोमीटर जर एक शहर असतील तर मग ते काय सगळं वॉटर सोल्युबल आहे ना. हां हो, व्यास त्याचा पूर्ण जर पाहिला ना तुम्ही, त्याचा घेरा जर पाहिला तर 80 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मी तर कमी सांगू राहिलो तुम्हाला. बघा ना तुम्ही, एवढा घेरा आहे त्याचा. आता एवढ्या घेऱ्यामध्ये एक क्षार किती, तर सगळे नाशिक जिल्ह्याने जेवढे वॉटर सोल्युबल वापरले, नाशिक त्या रस्त्यात जेवढे जिल्हे येतात ते सगळ्यांचे क्षार कुठं आले, धरणामध्ये. जेवढं पाणी येतं, मुळा येते, प्रवरा येते, गोदावरी येते. बरोबर आहे. म्हणजे ह्यामुळे ते क्षार तिथं जमा झाले.
मग लोकांना म्हटलं वॉटर सोल्युबल ते कुणी पाठवले, ते म्हणजे आमचेच आहेत. म्हटलं जा भरून आणा मग गोणे. म्हणजे त्यांनी झाडांनी जर वापरले असते तर ते धरणात गेले असते का? नाही. हे समजून घ्या. म्हणजे झाड त्याचा अंश वापरीत नाही. आणि म्हणून हे जे क्षार आहे, हे क्षार आता तुमच्या झाडाची मुळं खाजवता खालून, आणि म्हणून तुमच्या झाडांवर रोग येतात. आता जे झाडं पिवळे पडले थोडेफार तुमचे, ते अमृतजल वापरला असतं तर तुमचा विषय क्लिअर अजूनही होऊ शकतो. जे तुम्ही पित नाही ते झाडाला द्यायचं नाही. तो पण एक जीव आहे का नाही, त्याचं पण तोंड जळतं, बरोबर आहे की नाही? पण ते रोगाने दाखवतो आपल्याला, असं आहे. आता जरा पहिल्यापेक्षा जरा फळ यंदा जास्त वाटते जरा. तुमचे चेहऱ्यावर तेज बी वाढले जरा. तेच फक्त तुमच्यामुळेच वाढलंय आमचं. म्हणजे त्याच्यामुळे रासायनिकवर समजा पहिले कमी फुलं, तर फुटव्यामुळे फुलांची संख्या वाढली ना, त्याच्यामुळे फुटवे वाढले तेवढे फुलं वाढले. तरी यातले काढले सर, कंपनी काढायला लावले. कंपनी तुम्हाला काढायला लावली. लावले फुलं. ही व्हरायटी तुम्ही मागच्या वर्षी केली आहे का? नाही. 2 वर्ष झाली केली. 2 वर्ष झाली केली होती, म्हणजे तुम्हाला अनुभव आहे. हो. आता झेंडू एक झाड आहे, हे तर मान्य आहे ना. तुमच्याकडे झेंडूच झाड आहे, यांच्याकडे झेंडूच झाड आहे. झेंडूच्या झाडामध्ये ज्यावेळेस तुम्ही बियाणाला पॉट पकडता, ज्यावेळेस पॉलिनेशन कम्प्लीट होतं येतं, ज्यावेळेस माल धरला जातो, तेव्हा झाडाची अवस्था काय होते? पिवळं जरत पडतं सर, खराब झाड कमकत पडतं, रोगराई वाढती, कमकत होतं, पिवळेपणा पण होतो, झाड कमकत होतं, मान टाकायला लागतं, बरोबर आहे? हे वाळतं, बरोबर आहे? आता इथे तसा प्रकार नाही, एक बी नाही कुठं. येतल्या होतापर्यंत कळ्या ज्या वाढल्या त्या कळ्या बी कट करून टाकल्या. अच्छा, तुम्ही ज्या नवीन अजून कळ्या येऊ राहिल्या, म्हणजे झाडामध्ये काय आहे? छोटे छोटे काढून टाकले सर. हे बा, याच्यापेक्षा मोठा हे बाबा, ह्या कळ्या केमिकल मध्ये नाही येता का? येतात पण लगे कमकत मुळात जळून जळून जातात. जाते. कमकोज येतात. आता एक गंमत पहा. बी एकदम नाही, आता एक गंमत पहा सगळ्यांनी. पहिली गोष्ट महत्त्वाची, झाडाला ज्यावेळेस एवढे फुटवे होता त्यावेळेस एकसारखं फुल येतं का? नाही. केमिकलमध्ये नाही सारखं. तेव्हा केमिकलचा नियम असा आहे, फुटवे जास्त आले तर माल व्हेरिएशन होतो. कमी जास्त होतो. कमी जास्त. का बरं? कारण त्याच्या काही एवढी ऐपत नाही सगळ्यांना पोसायची. नंबर 1 फिनिश. दुसरं, माल तयार व्हायला लागला का केमिकलवर झाड काय होतं? कमकुवत होतं. का बरं होतं? ज्या वेळेस झाड मालावर येतं तेव्हा त्याची शक्ती फक्त कुठं आहे? पानांमध्ये. मातीची शक्ती काय झालेली असते? हॅलो, मातीची शक्ती काय झालेली असते? संपली. म्हणजे बँकेतला बॅलन्स संपला. मग आता कशा उड्या मारायच्या? जेवढी कॅश आहे हातामध्ये तेवढ्यावर. हॅलो, तुम्हाला समजतं का माझं बोलणं? म्हणजे झाडाच्या पानांच्या जीवावरच फक्त हे फूल काय होतं? पोचतं. कशामध्ये? केमिकलमध्ये. पण इथं तसं नाही आहे. तुम्ही आताही झाड उपटा, अजूनही मातीचं कनेक्शन काय आहे? मजबूत आहे. म्हणजे जोपर्यंत मातीचं कनेक्शन मजबूत आहे, तुमच्या झाडाला जर भरपूर असेल, मातीमध्ये भरपूर ताकद असेल, तर झाड तुमचं पिवळं पडणार नाही. हे खरं आहे खोटं आहे? एवढं कसं आवाज येऊ राहिला? हे हवेचा वाईट तो आनंद घेऊ राहिला आपला. अरे वैदिकची शेती आहे मित्रांनो, पंचमहाभूत आहे. हे पंचमहाभूतानी ही जी शक्ती आहे ही फार मोठी आहे. तुम्ही फक्त माती आणि पाणी आणि खतं हे जगू नका, ह्याच्या पलीकडं फार मोठी शक्ती आहे. वाऱ्याची शक्ती, पाण्याची शक्ती, तुमच्या सूर्याची शक्ती. सगळ्यात मोठी शक्ती कोणाची आहे? सूर्याची. जंगलामध्ये कोण खतं टाकीतं? तिला आंब्याला आंबे कसे येते? आणि तोच आंबा आपल्या वावरात लावा बरं, त्याला भिरू लागतं. नाटकं आपल्या अंगात आहे, निसर्गात नाही. खरं की नाही? तुम्ही केमिकलवर शेती करा, पाऊस येऊ द्या, वारा येऊ द्या, वादळ येऊ द्या, नाश होतो का नाही? तुम्ही वैदिकवर शेती करा, पाऊस येऊ द्या, पीक आणखीन भारी होतं. उलट त्याला वातावरणात बदल व्हायला पाहिजे, आम्ही असं म्हणतो. ते मजबूत होतं. म्हणून आपल्या पिकालासुद्धा संघर्ष करायला शिकवलं पाहिजे. पण केमिकलमध्ये संघर्ष केला जात नाही, किंवा तशी वेळ आली का निसर्गावर ढकललं जातं. का? कारण त्यांच्याकडे शक्तीच नाही. शक्ती प्रकृतीत आहे, मातीत आहे. आणि म्हणून ते केमिकल फक्त काय करते? शक्ती पुढे ढकलीतं. स्वतः केमिकलमध्ये काहीही शक्ती नाही, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये फक्त काय आहे? भौतिक पदार्थ आहे. तसं रासायनिक खतं फक्त काय आहे? बॅटरी आहे. त्याला ही ऊर्जा ह्युमस देतं, सेंद्रिय कर्ब आणि सूर्य. एक तर सूर्य चार्ज करतो, नाहीतर ह्युमस चार्ज करतो. ह्युमस म्हणजे काय? जमिनीचा कस. मग तुमच्या जमिनीत कस आहे तोपर्यंत सेंद्रिय ते रासायनिक खत चार्ज होतं आणि म्हणून रिझल्ट भेटतो. ज्या दिवशी तुमचा कस संपला त्या दिवशी ती बॅटरी बिन कामाची.
कळलं का? म्हणून आपण शेती कशावर केली पाहिजे? प्राकृतिकपणे केली पाहिजे. काय सांगायचं काय, जी गोष्ट तुमचं आयुष्य चांगलं करते ती करा. मग तुम्ही रसायनं तुमची जर शेती चांगली करत असेल तर करा, पण तुमची शेती खराब होते का बरं? तुम्हाला असं वाटतं की सारी दुनिया करते, तसं नाही आहे. सारी दुनियाला कळलं आहे का रासायनिक शेती काय होते? खराब होती. प्रत्येकाला कळलंय रासायनिक शेतीने प्रत्येकाला त्रास आहे, पण कुणीच कोणाला सांगत नाही. हे प्रॉब्लेम आहे. आणि प्रत्येकजण काय करतो, चांगलीच बाजू सांगतो रासायनिक शेतीची, वाईट बाजू सांगत नाही. हे खरं खोटं आहे. तसं मला SCT वैदिकची वाईट बाजू दाखवा. हां, जो कमी वापरितो, अर्धवट वापरितो, जो मटणाचा खडा टाकितो मधीच केमिकल वापरितो, त्याचा आपण काहीच बोलू शकत नाही. पण जो 100% वापरितो त्याला मात्र 100% काय आहे का नाही? म्हणजे हे मला सांगायचं आहे. SCT वैदिकचे जे रिझल्ट आहे ते वजनाचं प्रमाण जास्त, रोगाचं प्रमाण शून्य डायरेक्ट. हां, जे लोक चुका करतात ते आता पडिले वन इंद्रिया सकळ. तुम्हाला बी वाटलं असेल ना थोडंसं सोडावा? नाही मी सोडलंच नाही. सोडलं नाही, हा भाग वेगळा. स्वतः असं पाहताना कोण वाटलं की बॅग दिसली की जायला आपण कुठं तरी चुकतो. आले की नाही जागेवर? बरोबर. तुम्ही घाबरू नका, हे तुमच्यातच पाखरू आहे. बरं आहे की नाही? म्हणजे ते गंमत अशी आहे की ते केमिकलची जी आतमध्ये इच्छाशक्ती आहे ना ती जातच नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं बा एवढा महागडा माल आहे, वर्षातून एकच चान्स आहे. चहा शॅम्पून त्याच्यावर खर्च रोजचा आहे ना, 5-6 हजार रुपये रोज चालू आहे त्याच्यावर. रोज हे मजुरीचा बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आज तुम्ही समाधानी आहे. बरं, सगळे प्लॉट तर आपण काय फिरू शकत नाही. तुम्ही तिकडे नरचा प्लॉट आहे तुमचा, बरोबर आहे ना? तिकडे पोलन खरेदी एकत्र करता आणि इकडे तुम्ही मिक्स करता, बरोबर आहे की नाही? आता ते पण किती पॉवरफुल आहे पाहा तुम्ही. हो, ते बघायचे टमाट्याचे बेड पडतात, मग झेंडूचे पडायला लागले ती नराचे वजनानं. बघा ना तुम्ही, ते फुल कसं आहे असं टपोर असं इथं आलं असं वाटलं मला की पावसाळ्याचे आता पावसाळ्यात नाही का ती फुलं येतात आणि आपण माळ करतो वगैरे. हा, नवरात्रीला तशी बघा ना ती, त्याच्या पाहिलं असं किती प्रसन्न वाटतं. हाईट बी जरा यंदा थोडी जास्त वाढली. मी म्हणतोय म्हणून की खरंच प्रसन्न वाटते. ते फुलं जणू आपल्या बरोबर काय करताय बोलता. मी बोललो असतो म्हणले असे मार्केटिंग करते. म्हणजे ते फुलं आपल्याबरोबर असं बोलतायत, ते त्यांना आपल्याला काहीतरी सांगायचं आहे असं वाटतं, बरोबर आहे की नाही? म्हणजे एवढी जिवंतपणा तुमच्या शेतीमध्ये तेव्हाच येईल जेव्हा तुमची माती जिवंत होईल. आम्ही आमच्या पिकांना जमिनीमध्ये काय दिलं पाहिजे? औषधीच खाऊ घातलं पाहिजे. आमचे पूर्वज शेणखत टाकत होते, आमचे पूर्वज काय कोंबड खत टाकत होते. फार कमी लोक कोंबड खत टाकणार म्हणजे फार कमी, शेळ्यांचं खत टाकायचे, बरोबर आहे की नाही? पण हजारो वर्ष शेती टिकली की नाही? मग तिथून पुढे आम्ही काय करायला पाहिजे होतं? त्याच्यामध्ये आणखीन संशोधन करायला पाहिजे होतं. आम्ही ते संशोधन करणं बंद केलं आणि ज्या इंग्रजांनी जे संशोधन करून आम्हाला आणून दिलं 200-300 वर्षापूर्वीचं, ते जुगाड आम्ही चालू केलं. खरं खोटं? म्हणून आता पुन्हा आपण आपल्या संस्कृतीकडे वळण्याची गरज. काय आम्ही रोगराईसाठी किती खर्च केला? खरं सांगा. नाही, याच्यावर नाही खर्च केला काही. खरं सांगा. नाही, खरंच नाही. म्हणजे वेगळा खर्च काही केला नाही, वेगळा काहीच रोगराईसाठी. हा, नाही सर, वेगळा काहीच नाही केला. रोगराईसाठी वेगळा काहीच नाही केलं. तिकडे किती गेला रोगराईसाठी? तिकडे चालू दे रोज पंप पाठवून घेऊन सकाळी उठले की. तिकडे जायची इच्छा नाही पण जावं लागतंय. इकडे यायची इच्छा आहे पण ते वेळ येऊन देत नाही इकडे यायची. बरं, इकडे याला रिलॅक्स तुम्ही. हो, मला सांगा, एवढी जर सहज शेती असेल तर काय अडचणी करायला? खर्च त्याच्यापेक्षा कमी लय कमी. त्याचा किती असेल, याचा किती असेल? 10 गुंठ. याच्यात आणि त्याच्यात लय फरक आहे सर. तरी अर्धा फरक आहे. हे अर्ध्यात होते, ते अर्धा. ते 100 रुपयात असेल तर हे 50 रुपये. 50 रुपयात होते. आता ऍक्च्युअल खर्च किती झाला असेल याला? याच्यावर जर मी याच्यात घुसल्यापासून लय खर्च झाला असेल तर 10,000च्या आतच खर्च होईल सध्या. आता 4 नेटला वापरलं, पर नेटला 2 कृषी अमृत, 1 RNPH, 1 मायक्रोचार्जर. बर, तेवढं त्यांच्या गाडीत भरून दिलं. 3,000 झालं. त्यांना तर मी सुरुवातीला एकच सांगितलं, मग नंतर सॉईल समजा साहिल त्यांना मी सांगितलं पहिले एकाच नेटला करा, मग ते 4 नेटला 7 नेटा असल्यामुळं त्यांना म्हटलं तुम्ही पुढच्या वर्षी तुम्ही ते काहीच नाही आणणार, त्या दुकानातच नाही जाणार. हे खरं आहे का? आता दुकानदार तर सांगतात त्याला खरंच राहणार तुमचा अनुभव? माझ्या शेतकऱ्याला म्हणजे मी स्ववापर करतो, तर त्यांना तिथून ज्यांना आवड आहे, इच्छा आहे, त्यांना माझे प्लॉट पहिले दाखव. सर डाळिंब लावलेले मी पाहुणे. बर. हां. आणि मागच्या वर्षापासून SCTचा चालू केलं. बर. पहिलं केमिकल केलं 11 वर्ष. 11 वर्ष. हां. बर. 30च झाड आहे. बर. आणि 6,000 रुपये कॅरेट. 6,000 रुपये कॅरेट गेलं. बाप रे. ते म्हणतात ते भगवान आहेच.
त्यांनी सांगितलं तो भगवानही आपला असं म्हणे. king आहे. काय म्हणे व्हिडिओ होता तसा. साईज एवढी होती का शरद किंग आहे म्हणायची. भगवत नाही म्हणे बाई. भगवत नाही व्हरायटीच नाही म्हणे. हे काही ना आपल्यासाठी हे काही नवीन नाही आहे. 3132 रुपये 3300 3400 3500 रुपये 5900 रुपये पुरे 6000 रुपये. बरोबर आहे की नाही. म्हणजे शेतीमध्ये तुम्हाला काय वाटतं की बुवा जे शेतकरी आता तक्रार करताय, बरोबर आहे की नाही, किंवा ज्यांना असं वाटतं महाग आहे, आता हे तर म्हणतात निम्म्याच्या पैशात झालं. तुमचा काय अनुभव आहे? मी सर असं ठरवलं होतं, हां तुमचे व्हिडिओ बघितले मी सुरुवातीला, बर त्याच्या आणल्या वर्षी पण करायचं तुम्हाला, बर पण माझं डेअरिंग काही नाही झालं. नाही झालं. बरोबर आहे. मग थोडंसं तेलकटपणा वाढाला. बरं झालं ना, एवढे पैसे ठेवायचे कुठं. नाही ना सर. झाडाचा तेल आहे. मग लगेच हां तेल आहे, तेल आहे. मग ते आपले व्हिडिओ बघितले मी हां आणि लगेच मग आपले एस टीकडे आलो. बरोबर आहे ना. हां बरोबर. तर पूर्ण मी जवळपास 25 सॉईल चार्ज आहे हो. बॅग आणि 6 किलो RNPS. म्हणजे कृषी अमृताने RMPS टाकलं. हां 6 किलो 6 किलो RNPS. किती वर्ष झाले? 14 वर्षाचं आहे आता. बर. मग तुम्ही हे सगळं केलं, हां. मग काय बदल दिसले तुम्हाला मग? बदल म्हणजे एवढा दिसला सर, आता त्याचं पहिलं खोड आहे का नाही, हां आता एक झाड होतं हां ते गेलं होतं, मग ते सोडलं होतं मी. हां मेलं म्हणून हां. रोगाने. हां, रोगाने. हां हां साली बर बर. साल निघून जाते. वाळा बरोबर. पण लागलो हा वाळाला बर. पण हे आपलं एस टीचं टाकलं ना, हं? तर ते आता जमलं त्याचं. पूर्ण तयार झालं. हो, तयार. नाही उत्पन्नाचं कसं गणित झालं मागच्या वर्षी? मागच्या वर्षी 7 टन मटेरियल निघलं आपलं. बर. पैसे किती झाले? 100 दिला होता सर. बर. म्हणजे किती झाले? 7 लाख. किती? 250 झाडाचे. हा 230. 230 समजा. मोजून 230 झाड. अर्धा पाऊण एकर. किती झाले? 230 झाडं. 7 लाख रुपये. हां हळूच सांगायचं. 60 लिटर सॉईल चार्जर गेलं सर. हं. 60 लिटर fruit charger. निश्चिती करून टाकली का? हा. हा हाऊस कारण केमिकल मध्ये होती chemical तरी ने हाऊस. एवढी जमीन खराब झालेली होती हां हां की भयानक. बर. आणि मी ठरवलं होतं आपल्याला नाही बी उत्पन्न झालं तरी चालेल, पण झाड वाचलं पाहिजे. बापरे. चांगलं आहे. हां माती कशी पिठासारखी झाली का बघ. शेतकरी जिद्दी असा सर केमिकलवर होता तेव्हा बी हाऊस झाडाची केमिकलला. हां नाही माल झाला तरी चालेल, पण चालू म्हणलं केल्यावर भावाला बी पण केमिकल म्हणजे केमिकलनी त्यावेळेस आती केली, आता हे श्रीवधिकचं. याची आधी पण करायची. आती. बर. याची आती केली तर तुमची प्रगती होईल. 230 झाडाला त्यांनी 2.25 लाख रुपये खर्च केला. एका वर्षात 1 रुपयाचे किती पैसे होते हो बँकेमध्ये? बँकेमध्ये 1 रुपयाचे किती रुपये होते? हां फार कमी झालं व्याज. 1.25 रुपये पण होत नाही. बरोबर आहे की नाही? 1.25 रुपये पण नाही होत. इथं 1 रुपयाचे गॅरंटेड 5 रुपये होते. गॅरंटेड 1 वर्षामध्ये. पुन्हा सर मी याच्या आधी केमिकल शेती करत जाऊ ना. एका रुपयाचे 70 पैसे पण नाही होत. बरोबर आहे ना. म्हणजे 2 झाले तरी खुश आहे ना. पण आमच्याकडे आले का ते पीक चांगलं दिसायला लागलं का आपोआप ढिल्ला पडतो माणूस. म्हणजे नाही यार चांगलं झालं तर काय करायचं? याच्या आधी हां तसं नाही. माझ्याकडे 6 एकर बाग होता. तुम्ही काढून टाकला. खरं तर यांनी काय करायला पाहिजे माहिती का? तेल्याचं एक मंदिर बांधायला पाहिजे छोटं. का? केल्यामुळे वैदिकडे आले, नाही तर अजून किती दिवस केमिकल वापरत असते. भरोसा नाही. खरं खोटं आहे. आता मला अनुभव या वर्षी असा आहे की आता 14 पीक आहे माझ्यावाला. बरं बरं. अजून काय परिस्थिती आता? 13 पीक म्हणजे सुरुवातीला केमिकलवर आहे का नाही, हां. पूर्ण टोटल नरस निघायचा. बरोबर. कंटिन्यू ना. बरोबर आहे. आता अजून जी निघल ती माती दिसू राहिली. बरोबर आहे ना. म्हणजे झाड काय झालं? बॅलन्स झालं. पूर्वी काय व्हायचं? झाड काय व्हायचं? नायट्रोजन रेशो काय राहायचा? नेहमी जास्त राहायचा. तुम्हाला याच्यावर रोग का बरं येतात? नायट्रोजन रेशो जास्त राहिला ना तर ऑटोमॅटिक रोग येतो. आता पाण्यामध्येच तुमचं युरिया जादा आहे, नायट्रोजन. तुम्ही जरी नायट्रोजन नाही दिला तरी पाण्यातून येतोच तो. त्याच्यामुळे तुम्हाला आता नायट्रोजन कंट्रोल करण्यासाठी उपक्रम राबवावे लागतील. म्हणजे काय? सॉइल जास्त वापरा, ह्युमस गोल्ड वापरा, तेव्हा ते कंट्रोलमध्ये राहील. आता तुमच्या हातामध्ये हत्यार आले ह्युमस गोल्ड, ते वापरा. आणि अमृतजल रेग्युलर वापरा. कंटिन्यू तुम्ही अमृतजल मागच्या वर्षी वापरलं ना. फायदा दिसला त्याचा? सरांना माहिती आहे ना, फायदा आहे. अमृतजल हो. 1 पेटी 1 एकर मागं आणूनच ठेवायची अमृतजलची. तुमच्याकडे रोग नाही येणार. सगळ्यात सोपं आणि तेच 1 नंबर राहणार. SCT वैदिक वापरून तुम्हाला रिझल्ट मिळत नसेल तर त्याची कारण आहे तुमचं कुठेतरी व्यवस्थापन चुकतं आहे. म्हणजे काय? पाणी कमी जास्त होतं आहे का? तुमचं खत खाली गेलं आहे खोलवर आणि झाडं वर राहिली आहे, किंवा तुम्ही खताचं व्यवस्थापन जे आहे ते हां म्हणजे मागं पुढं केलं आहे, म्हणजे नुसतंच कृषी अमृत टाकलं आहे किंवा नुसतंच RMPS केलं आहे किंवा नुसतंच SSM टाकलं आहे असं पण होऊ शकतं. किंवा तुम्हाला डोस रेकमेंड केलेला आहे तो तुम्ही टाकलेला नाही आणि याच्या पलीकडे सगळं व्यवस्थित केलेलं आहे. तर समस्या ही असते
की तुमची जमीन पूर्वीपासूनच खूप नापीक झालेली किंवा खूप विषारी झालेली, तिला सुधारायला काही वेळ लागणार आहे, 1 किंवा 2 डोस लागणार आहे. मग तुम्ही तो पण जर दम नाही काढला तर तुम्ही परत केमिकलमध्ये जाणार आहे. याच्याकरता संयम पाहिजे इथं. की आज तुमचं पाणी दुष्पण बनलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण पाण्यावर उपचार केले पाहिजे. तुम्ही जमिनीमध्ये असे खतं टाकले पाहिजे ज्यांनी ते क्षारयुक्त पाणी काय होऊन जाईल, फिल्टर. त्या जमिनीमधला pH, जमिनीमधला AC जर बॅलन्स तुम्ही करू शकले तरच तुमची शेती पुढे टिकणार आहे. पण आमच्याकडे काय होतं, तुरीचं नेमकं फुलोऱ्यावर येतात आणि एवढं धुकं पडतंय की त्याच्यामुळे सगळे फुलगळ. तुम्ही ह्या पंचमहाभूताबरोबर कनेक्ट व्हा. आता हे झाड आहेत, बाकी सगळं जाऊ दे, हे झाड आहे. लोक म्हणतात झाड आमच्याबरोबर बोलतं, ते कधी बोलल? तुम्ही माझ्यापाशी उभेच नाही राहिली तर आपण दोघं बोलू का? नाही तुम्ही थोडा वेळ घालवला पाहिजे ना. ह्या झाडाजवळ तुम्ही जर बसले आणि त्याला तुम्ही जर खरंच प्रेमाने खाऊ घातलं, विष नाही घातलं, अमृत घातलं, तर ते झाड तुमच्याबरोबर तुम्हाला येऊशी वाटणार या प्लॉटमध्ये. तुमची यायची इच्छा होणार पुन्हा पुन्हा इकडं. एकदा यावा बा, काही काम नाही पण यावा. होतच तसं होत आहे ना, आले पहिले इच्छा द्यावं वाटतं. होत आहे ना. मग झाड जर हे मुक्क झाड जर आपल्यावर बोलत असेल, विचार करा, तर ही एवढी जिवंत सृष्टी ती बोलत नसेल का? विचार करा ना तुम्ही. म्हणजे थोडीशी दृष्टी असते एक. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो की ह्या ज्या शक्ती आहे, तुम्ही जर मातीबरोबर जर शेती करायला लागली, मातीबरोबर तिची जर भावना समजून घ्यायला लागली तर तुम्हाला ती शेती सोपी होणार. आणि तुम्ही जर मातीच्या विरोधात काम करायला लागले ती काय होणार? कसं मातीवर, किडीवर, झाडावर अत्याचार करून कधीही शेती होणार नाही. आम्ही आतापर्यंत शेती कशी केली? मारणे, जोडणे, जाळणे, फोडणे, असंच केली ना. याच्यावर राजकारण होतं, शेती नाही होत. बरोबर आहे. जोडा, प्रेम करा, त्याची काळजी घ्या, अमृत द्या, आहे की नाही. तर हे जर केलं, आज तुम्ही काय केलं, त्याला जे हवं आहे ते दिलं, टेन्शन फ्री आहे. शेती खूप सोपी आहे, फक्त ती आमच्या चुकीच्या म्हणजे आमच्या अज्ञानामुळे ती त्रासदायक आहे. बरोबर आहे. तुम्ही हिच्यात जर हात घातला खाली, किती खोल जाता हात, तरी अमृतजल नाही येईल. अमृतजल आल्यावर तो जो चिकटपणा आहे तो बी कमी होऊन जाईल. तुम्ही आता सोडून बघा, लगेच कळलं. हां, हे पांढरं बिंढरं काही दिसणार नाही. हा लक्षामध्ये हे बा, काय झाला, लाडू झाला, काय झालं, तरी पण थोडा चिखलच आहे. हा चिखल नाही व्हायला पाहिजे, म्हणजे पाणी थोडं जादा पकडते. म्हणून हे हे पाणी कमी पडलं पाहिजे. हा परत याची चहा पावडर झाली पाहिजे, याच्या गुठळ्या नाही झाली पाहिजे. म्हणजे पाणी काय थोडंसं जास्त आहे, हे शिकलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जमिनीमध्ये वाफसा राहायला पाहिजे, झाडं जमीन मऊ राहिली पाहिजे, मुळ्या भरपूर असल्या पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा शेती होईल तुमची, तेव्हा शेती 1 नंबर, टेन्शन फ्री. बरोबर आहे की नाही. मग याच्यावर समजा काही धावणी आली किंवा भुरी आली समजा एखाद्या दोडक्याच्या प्लॉटवर, मग त्याला कोणता औषध असतं? बघा, तुम्ही काय प्रश्न विचारला की रोग आल्यावर त्याच्यावर काय काम करायचं. यांनी पण तेच आणलं, रोग आणला आणि याच्यावर काय करायचं. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे की नाही. काही पण असं काहीच नाही त्याच्यावर. बरोबर आहे ना. हां, काहीच नाही त्याच्यावर. काहीच नाही म्हणजे काहीच नाही त्याच्यावर. नागाळी नाही, कोणतं थ्रिप्स नाही, माहीत नाही, काहीच नाही, लाडकोळी नाही, काहीच नाही. मग हेच तुम्हाला आनंद दाखवायला प्रॉब्लेम काय झालं आमच्या प्लॉट मधलं आहे ते. म्हणून त्यांनी सांगितलं पाटलानं की ते साहेब येणार आहेत म्हणे. मला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्ही तुमच्या प्लॉटमधून आणलंय, बरोबर. म्हणजे हा पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, ही विकृती आहे, जे नको आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही. याचं प्रमाण किती आहे? त्याचं म्हणजे 5% सोडते, 4-5%, 10% समजा, 5-10%. 5-10%. म्हणजे पूर्ण झाडामध्ये किती पानं आहे? एकाच झाड, अख्ख्या झाडामध्ये एकाला आहे. एका गेले. अच्छा, मग तिथं यांच्याकडे पण आहे. तर पण एवढं नाही यांच्याकडे दिसत नाही ना. हां, मग ह्या प्लॉट आता हे पानं, हे पान ते पान. हां. आता मला सांगा, तुम्ही काय काय बेसल डोस भरता, काय बेसल डोस भरता? नाही, व्हरायटी नाही होत असं नुसतं. व्हरायटीचा काय संबंध आहे, झाड आहे ना शेवटी. मला सांगा, तुम्ही याचं आता हे पानं केव्हा वाढली? ही पानं अगोदर पहिले मोठी वाटत होती मला, आता हे ठेवल्यावर छोटे. हां, तुमचं मला एक सांगा, तुमचं बेसल डोस वगैरे काय आहे? बरोबर आहे ना. आता मला सांगा, पहिली गोष्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की वैदिक शिकवतं काय सगळ्या शेतकऱ्यांना, कमजोरीमुळे
रोग येतो. काय शिकवतो? कमजोरीमुळे रोग येतो. मग तुम्ही आता काम कशावर करायचं आहे? तुम्हाला रोगावर करायचं आहे का कमजोरी दूर करण्यावर करायचं आहे? दोन्ही बी करावं लागेल ना. कमजोरी नाही सांगा ना मला तुम्ही. मग कमजोरी पहिले दूर झाली पाहिजे, रोगावर नंतर काम करा. आपल्याला सवय काय लावली? पहिले कशावर काम करा? रोगावर. डॅमेज कंट्रोल. बरोबर आहे ना? मलाही सांगा, आजपर्यंत सगळी दुनिया रोगावर काम करते. किती जणांनी रोग संपवले? वाढले औषधं बदलले, रोग वाढले रोग कंट्रोल करणारे बदलले, संपले, त्यांची पिढ्या संपली. मग आपलं आता सॉईल चार्जर सांगतो तुम्हाला मी. आम्ही तुमच्या प्रश्नाकच येलोय, परंतु तुमचं काय झालंय आज आता? हे आता आम्हाला सांगितलं पाटलं म्हणून आलो मी इथपर्यंत. नाही आता काय झालंय लगेच आज आता ताबडतोब. कारण तुम्हाला माहिती आहे, जर आज आता ताबडतोब नाही करो तर रात्रीतून झालो गेलो. खरं आहे की नाही? आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या रोगाचं कारण, तुमच्या तकलीफचं कारण कुठे आहे? तिथे तुमची जमीन काय झालेली आहे? टॉक्सिक झाली. तुमच्या मुलांची काय हो राहिली? आग हो राहिली. त्याला हवा असेल अन्नद्रव्य कुठं येत नाही? वर. बरोबर आहे. आता मागाशी आम्ही बुलढाण्यामध्ये होतो, तिथे एक शेतकऱ्यांनी काय लावले? शेवगा. बरोबर आहे. एक उभं झाड जळून गेलं. काय घेऊन बसले? त्याचं उभं झाड जळून गेलं. हॅलो, मी ज्यावेळेस ते काढायला गेलो आणि वाकवलं मोडलं, ते मोडून जसं एवढं झाड होतं, एवढं झाड वाकवलं मोडलं, हातामध्ये आलं, काढलं आणि त्याच्या खाली किडे पडेल. पाहा का गंमत, खोडाला खाली मातीमध्ये किडे पडलेलं आणि सडलेलं, असं जवळ आलं, असा घमकन वासाचा घाण. म्हणजे काय झालं? त्याच्या आजूबाजूला सगळे क्षार, म्हणजे त्या पाण्यातल्या क्षारांनी त्याची सगळी त्वचा काय करून टाकली? गळा पाडून टाकला. आणि नंतर ती कुजून गेलं सगळं क्षारामुळं, क्षारपड पाण्यामुळं. मग तुमच्याकडं जर सगळ्यात मोठा रोग असेल तर तो क्षारपड पाणी आहे. मग त्याच्यावर पहिला विलाज करावा लागेल. ह्याच्यावर विलाज करून काहीच उपयोग नाही. मग तुम्ही किती फवारे मारले, तात्पुरतं थांबल, परत 2 दिवसांनी चालू. हे रे माझ्या मागले. याच्यामध्ये तुम्ही अर्जंट काय करायला पाहिजे? अमृतजलचं पाणी बनवा. 72 तास लागतील. बरोबर आहे. त्या पाण्यामध्ये BC हेल्थ फायटर आणि प्लांट क्लीनर, हे प्लांट चार्जर, हे दोन्ही त्याच्यामध्ये काय करा? मिक्स करून फवारणी करा. तोपर्यंत त्याला अमृतजलचं पाणी तुमच्याकडे नाही आहे तर अर्जंट तुम्ही किती गुंठे आहे तुमचं? 10 गुंठे आहे ना? 10 गुंठ्याला आता गेल्या तुम्ही डायरेक्ट 5 लिटर सॉईल चार्जर सोडून द्या. किती रुपयाचं? 2200 रुपयाचं. त्याच्यामध्ये एनर्जी बुस्टर किती घ्यायचं? अर्धा लिटर. एवढं सोडून द्यायचं. हे जागेवर थांबणार. म्हणजे वरून फवारे करायचे नाही. मला सांगा, आंतरप्रवाही काम करतं का कॉन्टॅक्ट? फास्ट. तुमचं सॉईल चार्जर मातीवर काम करेल, झाडावर काम करेल, फास्ट काम करेल. आणि त्याच्यामध्ये अजून एक काम करा, इन्स्टंट चार्जरचा एक स्प्रे द्या यांना आता अर्जंट. तुम्ही स्वतः तेव्हाच इकडे याल जेव्हा तुम्हाला सद्बुद्धी येईल आणि तुमच्या नशिबामध्ये काहीतरी आहे. तुमच्या नशिबामध्ये उपरती आहे ना, तेव्हाच बुद्धी सुचल. तो पण तुम्ही किती प्रयत्न करा, जरी आले तरी तुम्ही भरकटणार. तुम्ही काहीतरी केमिकल वापरून ते नासच करणार. पुढे आमचीही बदनामी कराल. त्यापेक्षा येऊच नका. मी तर म्हणतो, ज्याला वापरायचं 100% येऊच नको बाबा. मला सांगा, टी व्हीला जाहिरात देणं का फार अवघड आहे का? नाही. पेपरला जाहिरात देणं फार अवघड आहे का? आम्ही का बरं देत नाही? आम्हाला हौशेन गौशे नकोची. हौशे गौशे नवशे काहीच नको. तो की SCT वैदिकमध्ये दुसरं काहीही वापरू नका म्हणून सांगतो. शेणखत बी नाही वापरायचं. का नाही वापरायचं? तुमचं शेणखत आहे का भुसा खत आहे हे तुम्हाला तरी माहिती आहे का? तुम्ही त्याचं परीक्षण करता का? जा त्याचं परीक्षण करा, त्याचा CN रेशो चेक करा, त्याचा सेंद्रिय कर्ब तपासा, त्याचा EC तपासा, त्याचा pH तपासा. सगळं कळतं आम्हाला, पण ती भाषा तुम्हाला कळत नाही. मग सांगून काय उपयोग आहे? म्हणजे आम्ही एवढंच सांगतो, ते वापरू नका. बरोबर आहे की नाही? का वापरू नका? त्याच्यामध्ये भीक नको पण हां, पोषण नको पण रोग आवर, अशी गंमत आहे. तणाला किती फायदा झाला? तणच नाही झालं जास्त. झालंच नाही. नाही झालंच नाही एवढं. काही पण काय सांगणार? म्हणून मल्चिंग टाकते. मल्चिंग नाही सर प्लॉटला. ह्या बाय हेच असतात नेहमी. हां, तणनाशक मारत असेल तुम्ही, त्यांना माहीत नसेल. तणनाशक मारल्यावर राहतच नाही. नाही मग निंदून काढता का? निंदून काढतो. किती वेळा निंदून काढलं? 2 वेळेस फक्त. बरं, किती गवत होतं आतमध्ये? काहीच नाही, थोडं होतं. म्हणजे काय केलं? झांबडलं. कोण होतं झांबडायला? घरचेच. हे घरचे माणसं सगळं पलीकडे. अच्छा, हे तुमचं घरचं शेत आहे का? हां, तुमचं आहे?
बरं, याला तण किती होतं? तिकडचं तण आणि इकडच्या तणामध्ये काही फरक वाटला का? काय फरक आहे? याच्यामध्ये तण मोठं नाही झालं, तणच नाही होत, म्हणजे ही मोठी ताकद आहे. का बरं? कारण तणाला लागतं रसायनं, ते तुमच्या शेतामध्ये कमी झाले, आणि ज्यावेळेस पुढच्या वर्षी तुम्ही अजिबात नाही वापरणार तेव्हा अजिबात नाही येणार. एवढा मोठा फायदा आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे तणावरचा फायदा होतो, रोगावर फायदा होतो, खर्चावर फायदा होतो, अजून काय फायदा व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? हां, कमी होतं. असं आहे. माझं नाव सुधाकर भागवत पिसाट अंतरी खेडेकर, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. फोन नंबर 9604252555. बरोबर. मला एक पपई लागवड करायचं असं डोक्यात व्हिडिओ झाला. मग तुमचे एक असं मी फोन होता माझ्याकडे, पहिले छोटा फोन होता, त्याच्यात काही समजत नव्हतं. त्याच्यानंतर ते मोठा फोन आला माझ्याकडे, मग मी ते व्हिडिओ बघतच पाहायचो. नवीन फोन असल्या कारणानं त्यात तुमचे व्हिडिओ SCT वैदिकची राम सराची पाहायला भेटली. मी तुम्हाला फोन लावायला ते कोणता बी असला नवीन फोन असल्याच्यानं मला काही समजत नव्हतं. त्याच्यामुळं पण जो बी फोन असला ते तुमच्या ऑफिसला लागायचं, का राम सराला बोलायचं, का राम सराला बोलायचं. अहो राम सर नाही सध्या, आम्ही दुर्मिळ राम, तो राम येता भेटतो पण अयोध्येचा पण हा नाही भेटत. राम सर आपल्या भागात आले. आणि त्याच्यात तुम्हाला भेटायचं असा डायलॉग मारला ना तुम्ही. म्हणजे मला राम सर भेटणं म्हणजे मला जसं काही तिथं अयोध्येला जायचं काम नाही पडलं. मला राम भेटले तुम्ही, म्हणजे एक शेतकऱ्यासाठी जे काम करता सर, त्याचा मला एक इतका आनंद वाटतो मनाला, की तुम्ही जेवढे बी शेतकऱ्याला जितके बी व्हिडिओ देत असाल, काय करत असाल, कोणी घेत असेल त्यातून, कोणी नसेल घेत, कोणी काही म्हणत असेल, पण आता तो सूर्य उगवलाय, तो सूर्य उगवला की नाही, तो सगळ्यांना प्रकाश देतो. ज्याला घ्यायचा तो सोलरनी चार्ज करून घेतो. आहे ते माणूस तुम्हाला तो आता 10-12 किलोमीटरच्या आतलं कुठं बी तुमचा कार्य मारला ते 100% येणार. वैदिकचं जे वापर करणारे शेतकरी असतील त्या तुमच्या ते व्हिडिओ पाहिल्यामुळे मग मी त्याची चौकशी करत बसलो. कशाला वापरलं? 4 किलो पपईसाठी. बर. पण मग मला करायचं रासायनिकवर करायचंच नव्हतं. बर. काय व्हायचं ते होईल नाही होणार त्याच्याशी काहीच घेणं मतलबच पहिला की श्वास ठेवून की वैदिकवर करायचं. सुरुवातीपासून. किती क्षेत्र लावलं तुम्ही? मी सर त्या टायमात 800 काहीतरी झाडं होती. बर. पाऊण 1 एकर होता. आता पुन्हा आज लावले ते 10,000 की लावलेले ते 1000 झाड. काय मला फक्त 25,000 रुपये खर्च आला सर, पण 3-4 लाख रुपये मला त्यातून मिळाले. पहा कसे बोलवायला काय असं इकडे फिरून आलो बस. त्याच्यावर आता साईडची जी आता रामनगर भरोसा आहे, जी गावं आहेत ते रोड, हा हा, त्याच्या सगळ्या इकडे ते काय म्हणतात त्याला, व्हायरस सगळ्यांचे प्लॉट व्हायरसमुळे झाले. हा, एकच प्लॉट होता, एक भरोसाचा होता, एक गुप्ताचा, बरोबर, एक माझा होता. माझं वैदिकचं असल्यामुळं मला तिथं असं कुठलंच असं नाही. 2 झाडं होते तर पहिलेच मी ते झाड उपटून फेकून दिले. बर. त्याच्यानंतर माझ्या इथे व्हायरसच नाही. पहिले जे आले ते जेनेटिकली त्या रोपामधून झाले, नंतर नवीन तयारच नाही झाले. 2-3 झाडं बरं एकाच आता इथं अशा इतक्यातच निघले तर तितकी मी ताबडतोब काढले आणि त्याला फेकून दिलं. तुम्ही ठेवले जरी असते ना तरी ते जर तुम्ही जर वेसल डोस रेग्युलर भरत राहिले ना ते 3 झाडं पसरणारच नाही. 3 वेळेस भरला सर, लावली सर त्यांनी. वा. 3 वेळेस बेसल डोस भरले. 3 वेळेस 4-4, 6-6 किलो आवाजाला फोन केला तर ते मी शेतात पपई राखून राहिलो जनावरांसाठी. म्हणलं राम सर येणार आहे ते म्हणे, मग आज खदारनं कॅन्सल. राम सरची भेट. परवाना फोन आला तुमचं, तुम्ही इथे येणार म्हणून यायचा. सगळी शेती किती आहे माझ्याकडे? 7.5 एकर. मला जी पपई काढली मागच्या हा हा, आणि त्याच्यात मी सोयाबीन तूर केली होती. त्यातलं सोयाबीन बी मला भरपूर झालं. आणि 14 का 15 याचा आपण जितक्या पाईप समजा लाईन पैच्या होत्या तेवढ्या तुरीच्या बसल्या 8-9 फुटाच्या. तर त्यातली मला 8 क्विंटल सर ते मला 14 याच्यात तूर झाली. आणि त्याच्या साईडला एकाचा 3 क्विंटल 3.5 तेवढ्याच याला. त्या शेतात आपली पपई लावलेली होती, त्या ह्याच्यात 8 क्विंटल तूर झाली. तूर म्हणजे व्हिडिओ बघणे 8 बोनस झाली. बोनस त्याच्यापेक्षा जास्त अजून 4 क्विंटल झाली. ती पपईची जितकी 14 लाईन होत्या तेवढ्या याच्यामध्ये हा त्यातच मला ते 8 क्विंटल झाली. किती क्षेत्र असेल ते? ते पाऊण एकचा अंदाज 30 गुंठे. खूप झाले ना ते. 30-35 गुंठे. हा, हो. केमिकलचं ते पोतं पाऊस यायचं नाही, शेतीला पाऊस द्यायचं नाही की नाही झालं चालतं म्हणून, पण 1 वर्ष नाही होणार. काय व्हायचं ते होईल, पण त्याच्या सगळ्या 7-8 एकर पूर्ण आहे. अहो मोदी साहेब पण तेच म्हणता, नाही ना, 1 वर्ष तुम्ही केमिकल वापरू नका. की तुम्ही जे म्हणता ते मला पटलं,
शासनाने याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे, हे पण बरोबर आहे. पण याच्यामध्ये मी सबसिडीच्या पूर्ण विरोधातला माणूस आहे. का बरं सांगतो तुम्हाला मी. सबसिडीची समस्या काय माहिती का, फुकट. लक्षात घ्या, आपल्याला आपल्या कष्टाचं पुरत नाही. पुरतंय का? फुकटचं कधी पुरल? नंबर 1. नंबर 2, फुकट हापापाचा माल गपापा. बरोबर आहे की नाही? त्याला कधी कल्याण होत नाही. अनुदानावर आणि सबसिडीवर बंगले बांधले असं एक माणूस दाखवा, नुकसान भरपाई हो. बरोबर आहे, आयुष्मी झालं, एकदम बरोबर बोलले. बरोबर आहे. त्याच्यावर पर्याय असा की ती जी सबसिडी आहे ती सबसिडी कमी करून, तो आपला विषय नाही, पण ती सबसिडी कमी करून त्याच्यावर आधारित, समजा शेतकऱ्यांनी आता गहू पिकवला तर त्या गव्हाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे जी शक्य आहे. बाजार आहे, परंतु हे खरंच तसं आहे का, हे चांगल्या क्वालिटीचं आहे का, हे त्या ग्राहकापर्यंत जर अधिकृत चॅनलनी गेलं तर हा चॅनल ते निर्माण करू शकता. अलग लक्षामध्ये. तर अशा प्रकारे लक्ष घातलं. शेती वैदिक केलं, मी ते बागवान बी आले, सगळं कोणी बी आलं तर त्याला म्हणलं बाबा माझं शेती वैदिकचा प्लॉट आहे, तू एक काम कर, हे पपईचे माझ्या आले 2-3 फळं घे, हां लॅबला घेऊन जा, टेस्ट कर. जर वाटलं की त्याच्यात केमिकल आहे तर माझा भाग घेऊन. बरोबर, एक नंबर. तू आता 20 रुपयांनी मी तो 24 न देईल भाऊ. मग भेटले का? क्या बात. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी असं भांडलं पाहिजे. तुम्ही पपई पिकवली, कशी पपई लागत होती? पपई टेस्ट एकदम गोड. कोणता बी पपई तोडा, कुठं का असं वाटणार नाही की फेकलं म्हणून. त्यानं ते कातड बी खातेच काय काय लोक. ही ताकद आहे एसडीओची. म्हणजे मला सांगायचं काय, 25,000 खर्च करून तुम्ही 3 लाख रुपये कमवले की नाही? 1 रुपयाला किती रुपये मिळाले? 10 रुपये. म्हणजे वैदिक शेतकऱ्याला काय करतो, खरोखर राजा करतो की नाही? मग राजा तो तसा आहेच आहे. पुन्हा रोग नाही, म्हणून त्यांनी सबसिडी मागू नये, नुकसान भरपाई मागू नये, असं माझं मत आहे. अहो त्यांनी काय नुकसान भरपाई, तो दुसऱ्याला नुकसान भरपाई देऊ शकतो, एवढी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये. राजा आहे तो दुसऱ्याला देऊ शकतो. आपण काय कोणाकडे हात पसरायची? शेतकऱ्याची परिस्थिती अशी असते, सांगून तो ऐकत नाही. आता याने केलं ना, याचा रिझल्ट बघतील आणि मग म्हणतील नाही गड्या हे बरं आहे, त्याच्यात 2 पैसे याला राहिले, मग पुढच्या वर्षी पहा तुम्ही, ते तुमच्याकडे धाव देतील. अहो पण ते अर्धवट येतील ना. ते काय करता माहिती का? ऐका, मला सांगा. त्या दिवशी पहिलं स्प्रिंकलर मी ते वापरलं नाही ना, समजा याने अर्धवटच केलेलं. मी पहिल्या वर्षी स्प्रिंकलर या गावात आणलं, त्यावेळेस लोक म्हणायचे अरे याचा फुलोरा करून जातो, काहीच कमी नाही. शेवटी मी स्वतः माझ्या क्रेडिटवर 70 सेट घेऊन दिले लोकांना. म्हणजे अशी सुरुवात झाली. बरोबर आहे. फ्लड इरिगेशन बंद झालं. बरोबर आहे. बरोबर आहे. हां, मग असं करून करून कसं ज्यावेळेस दुसऱ्याचं भाव. आता स्प्रिंकलर ठीक आहे, एकदा बसवला विषय नाही संपला. बरोबर आहे की नाही? आता त्या स्प्रिंकलरला क्षार येतो, त्याचे होल बंद होते, त्या स्प्रिंकलरला विशिष्ट प्रेशर लागतं. हे बरोबर आहे की नाही? किती जण प्रेशर मेंटेन करते? बरोबर आहे. आणि शिवाय कोणाला देते? झालेले चंदनाची बाग आहे 2 वर्षापासून सांगायला नाही. आता एवढ्या डेऱ्या लांबल्या, आता चंदन मध्ये. आणि अजून एक त्याचंही ना सारखं हे करायचं, शेंडा कट करत राहायचा. हो, शेंडा कट. तुम्ही जेवढा शेंडा कट कराल ना तेवढा त्याचा बुंदा त्याचा मोठा होईल आणि पानं मोठी होती. शेंडा मारायचा. शेंडा 4D शेंडा करायचा. 4D म्हणजे 4 वेळा शेंडा कट करायचा. आता केला की परत आलेला शेंडा करायचा, आता परत केला का परत आलेला करायचा, असा केला की परत आलेला करायचा. 4 वेळा 4 लेवल शेंडा करायचा. म्हणजे प्रत्येक शेंडा एकाच फांदीचा, एक शेंडा जर घेरला तो 4 लेवलपर्यंत कट करत जायचा. 4 नंतर नाही करायचं. सर पण आता 10 फूट हाईट झालेली, 11 वरचा शेंडा मारून टाका ना. त्याला खालून काय करा, शेंडा का मारू नका, मारा. शेंडा जर ठेवला तुम्ही तसाच तर त्याची खालची साईज नाही होणार, त्याची ऊर्जा सगळी वर वायाला जाईल. शेंडा मारला त्याची खालची साईज होईल. तुम्हाला चंदन कुठे भेटणार आहे? खोडात का वर भेटणार आहे? मग खोडामध्ये खोडाचा बुंदा वाढण्यासाठी त्याला जास्त पसरू द्या. जेव्हा तुमचं झाड वरून पसरतं तेव्हा त्याच्या मुळ्या पण जमिनीतून पसरतं. हे नेहमी लक्षात ठेवा. लक्षामध्ये मग तुम्ही काय केलं पाहिजे, त्याला आता बेसल डोस भरा आणि त्याला कृषी अमृत थोडंसं कमी भरा आणि RNPH जास्त भरा. असं SSM वापरा. बरोबर आहे. आणि अमृत जलला विसरू नका. अमृत जल पहिलं आणा आणि ते पहिलं वापरा, म्हणजे याची ताकद काय होईल, आणखीन एकदम मस्त. आणखीन नाव सांगा सगळ्यांना.
खुशालराव सुरभा पाटील रताळी, मोबाईल नंबर 9822599810. ओके. मार्गदर्शन तुम्हाला सगळ्यांना ओके कोणाच मिळतं? माझं पूर्ण नाव प्रल्हाद विठ्ठलराव खांडेभराड, देऊळगाव राजा, मोबाईल नंबर 9881189110. शॉपचं नाव शिवतेज ॲग्रो सर्व्हिसेस देऊळगाव. सर मोठ्याने बोला. नमस्कार. मी जो आपला मराठवाडा आणि विदर्भ आहे ह्या भागामध्ये डेशिओचं काम पाहतो. यामध्ये कुणाला खतं वगैरे पाहिजे असतील, समस्या येत असतील किंवा विजिट हवे असतील तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 8669 समजा झाडाला समजा रोग आले समजा काही तर काय करायचं? थ्रिप्स आले, बरोबर आहे. लालकोळी आला. त्याचा उपचार काय करायचा? पहिली गोष्ट महत्त्वाची की SCT वैदिक काय सांगतं की रोगावर आणि किडीवर काम करायचं नाही. ते आले तर येऊ द्या. आता हे म्हणजे नाही आले येऊ द्या. मातीमध्ये खत टाका, तिचा कस वाढवा, सेंद्रिय कर्ब, आणि पाण्याला अमृत जल द्या. तुमचा विषय तिथं संपला. पण जर तुमचा प्लॉट केमिकलचा आहे आणि आता तो अडचणीमध्ये आणि तुम्हाला त्यातून बरा करायचा आहे तर अशा वेळेस दुहेरी ट्रीटमेंट करा. हे तर 2 कराच, परंतु त्याचबरोबर जसं तुम्हाला आता मी सांगितलं की हेल्थ फायटर, हेल्थ चार्जर आणि प्लांट चार्जर हे एकत्र करा. प्लांट क्लिनर असे 4 प्रोडक्ट्स आहेत ते एकत्र करा आणि आलटून पालटून त्याला 1-2 स्प्रे काढा. विषय संपला. त्यांचं काम होईपर्यंत खालून जमीन क्लिअर होईल, तुमचं प्लॉट जागेवर रुळावर येईल. त्या दोघांचं काम आहे की तुमचा प्लॉट स्थिर ठेवणं आणि त्या जमिनीतल्या डोसचं काम आहे, पाण्यातल्या अमृतजलचं काम आहे की तुमचा प्लॉट रुळावर आणणं बस. आणि तसंही तुम्ही वैदिकमध्ये आल्यावर रोगांवर किडीवर फोकस करायचा नाही. मग फोकस कुठे करायचा? आरोग्यावर, की माझी माती भुसभुशीत आहे का, त्याच्यानंतर माझी पानं निरोगी आहे का, बरोबर की नाही, माझ्या फुलं निरोगी आहे का नाही. मग निरोगी नाही आहे ना, मग का निरोगी नाही आहे तर मग मातीमध्ये ताकद कमी पडली, मग लगेच बेसल डोस वाढवायचा. लक्षामध्ये सॉईल चार्जर वाढवायचं, ह्युमस गोल्ड घेऊन यायचं. ह्युमस गोल्ड तुमच्या भागासाठी 2 गोष्टी, ह्युमस गोल्ड आणि अमृतजल, हे दोघं तुम्हाला तारणारी तारक आहे, लक्षात ठेवा. त्या दोघांशिवाय तुमची शेती टेन्शन फ्री होणार नाही. अमृतजल आणि ह्युमस गोल्ड. अमृतजलच्या बाबतीमध्ये जे शेतकरी जागृत होतील तुमच्या भागामध्ये त्यांना मरण नाही. काहीच नाही. अहो एक पेटी जर आणली ना 10 किलोची तर ती साधारणतः 6,000 रुपयाला बसती. 600 रुपयाला एक पाकिट आहे. 10 पाकिट केवढे झाले? 6,000 रुपयाची. मग 6,000 रुपयाचं तुमचं आत्ताची किंमत वाढलं तर 650 होईल काय. तर ते पाकिट तुम्ही आणून ठेवलं तर वर्षभर जाईल तुम्हाला ते 1 एकरला. मग 1 एकर वर्षभर जाईल ते. काय पिकं घ्याल तेवढे. सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. हां, पण पाण्याचा कायमचा प्रश्न मिटला. एवढं सोपं आहे. तुम्ही याचं ऑब्झर्वेशन केलं का? याच्यामध्ये असं अंतर आहे बघा. हो. आणि खालीवर आहे बघा सगळं. हो खालीवर आहे सर. सगळं काय आहे? खालीवर आहे. आणि याच्यात विषय असा झाला सर, यानं हां हे बघा बुडातले पाणी बघा. हो हो. हां आता सर याला एवढी कळी आहे. हां आता ही कळी डायरेक्ट पोकळ झाली. ही कळी काहीच कामाची नाही. कामीच नाही राहिली. ह्या झाडाच्या कळ्या निम्म्या काही कामाची नाही. फक्त हे एवढीच कळी कामाची आहे. बरोबर आहे. नाही आता असे किती झाड आहे तुमच्याकडे? हे पूर्ण 20% आहे ना. हा म्हणजे असे जवळजवळ त्यांचे 20-30% झाड आहे की नाही. म्हणजे जे झाडांना फुलं नाही असे डॅमेज झाडं किती तुमचे? बाद झाडच 20%. 20% जास्तीचे येत नाही. हे पूर्ण 5-6 येतं नॉर्मल. ते तेवढे 5 लाईनी फक्त व्यवस्थित. हे बघा खाली बा डॅमेज सगळं. बरं पानं केव्हा वाढली? पाणी बारीक. चिमणी पण नाही, उंदराच्या कानासारखी. हो काय रे, बरोबर की नाही. आता याला सगळं खर्च करून आता हे पोकळ कळी झाली, अशी कळी स्ट्रॉंग झाली. बरोबर आहे ना. तेव्हा याच्यात बियाणं व्यवस्थित होईल. बरोबर आहे ना. हो. आता म्हणजे प्लॉट आता याचं उत्पन्न त्याच्या उत्पन्नामध्ये किती फरक. आता ही लाईन तर पुढे डॅमेज आहे. हो ही लाईन. जमीन किती कडक आहे बा. हो जमीन कडक. ही लाईन तर पूर्ण काय डॅमेज आहे. आणि एकसारखा प्लॉट आहे का पहा बरं तुम्ही? नाही ना. उंची कशी आहे? लहान मोठी. जमीन आसमानाचा फरक आहे ना. हां व्हरायटीची काय घेणं आहे, पण तुम्ही ते बघा ना झाडाचं ग्रोथ. पण याच्यावर जर आता हेच वैदिक जर असतं ना, हे एवढं मोठं असतं. हो हो वैदिक जर असतं नाही आणि फुल असं एवढं असतं. हे बघ डॅमेज फुलं बा. हे बा हे बा हे बा याचा जीव आहे का बा बरं. हां ती काळी बा. याच्यावर कसं आहे माहिती आहे का सर? आता हे बा हे बा हे बा
याच्यामध्ये जीव आहे का? इथं पान कुठं इथं इथलचं पान फ्रेश लागेल ना. ते पान बी गेलं नाही, याचा जीव आहे का याच्यामध्ये? नाही नाही. हे जे सर आता हे आपलं हे जे फुल आहे का नाही, हे जास्ती दिवस चाललं का नाही याला पावडर जास्त देत आहे आपल्याला. पाहता आणि हे जे असं झालं की पावडर देत नाही. हा हे बा हे पाहिलं ना म्हणजे केमिकल आणि रोग बरोबरच असतं. आपल्या त्या शेतातले पानं असं दाखवा. चल आता याच्यामध्ये पाहिजे एक सारखेपणा नाही. हे दोन व्हरायटी वेगळे आहे ना? नाही एकच आहे. हा हे ते एकच आहे. असं का बरं? ते पावडर पुरत नव्हती म्हणून याची कळी काढली होती, ती कळ्या धरून घेतल्या, हे पाठीमागे ठेवलं. अच्छा 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 बरं बरं बरं. ती कळ्या पावडरची याच्यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे मागं पुढं हा फिक्स आहे आणि डॅमेज आहे बघा. याच्यामध्ये तुम्ही जवळ पाहिलं तर कळ्या काय ह्या हे काय कळ्या तुम्ही त्याच्यामध्ये मला एक कळी डॅमेज दाखवा. त्याच्यामध्ये कळ्या डॅमेज आहे बा आहे हे बा. म्हणजे जर इथं जर ती टेक्नॉलॉजी असती तर पूर्ण झाकलेलं असतं का हो? हे असं साईज सगळी सारखी असते. हे तुम्ही मागची बाजू पहा ना सगळी उघडी लूज आहे लूज. आणि विशाल पाटील सर हे आता कंपनीने तुम्हाला सांगितलं जर याला बुडापासून जर आपलं पोषण असतं हे काही टाकायचं काम नाही. हे का बरं टाकले माहिती का? खाली कान नाही वर नाही काहीच नसतं. नाही पांगळ्या माणसाला आधार द्यायची गरज पडते ना. कमकोत माणसाला जो सशक्त आहे त्याला आधार द्यायची गरज आहे का? याची एक पाकळी गायब आहे बघा. आणि हे नुसतं नुसतं धरलं तरी वाक मोडायला लागलं एखाद्या. बघा सर याचं बघा एक तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं का? याच्या 3 गायब आहे. तिकडचा नर आहे नर केवढा आहे तो असा आणि हे कसं दिसतंय बाबा तुम्ही बरं दिसतंय. त्याला फक्त कृषी अमृत हे बघा हे बघा हे बघा याच्या काळ्या बघा अशा म्हणजे याच्या मी मरतुकल्या काळ्यांचं प्रमाण जवळजवळ 30-40%. त्याच्यामध्ये मरतुकल्या काळ्याचा विषयच नाही. हा फार मोठा जमीन आसमान फरक आहे ना. याला वापरलेलं होतं नाही. आता या दिवशी हेच प्रॉब्लेम होतो सर या झेंडूला आहे ना, या काळ्याचा असंच प्रॉब्लेम. वांस काळ्या आता पूर्ण उत्पन्न घटणार ना. उत्पन्न घटलंच ना आता. मग हे बा डिफिशियन्सी या गॅपमध्ये माणूस जाता येतं ना तर या गॅपमध्ये सगळे फुलं डॅमेज आहे. हो झाले डॅमेज झाले सर. झाले ना दिसताय का? हे काय जाणार हा सगळे ते काय मोडले तोडले सगळे म्हणजे मी मजबूती नाही. सिंपल गोष्ट आहे. याचा हा स्कोप हां हो चालू नक्की. हे जे आहे ना हे मेन जास्त याचा जो हा स्टॉक आहे हा कमी डेट ज्याला म्हणतो हा स्टॉक कमी आहे म्हणजे त्याच्यामध्ये ताकद बी काय येणार कमी येणार. अरे बापरे काय हा आई शपथ तृप्त तृप्त होतं मन. हे असं वाटत नाही फुलं आहे नाही असं वाटतंय की हे गुच्छ आहे म्हणजे पुष्पगुच्छ आणि कोणाला तरी द्यायला आणलेले आणि असे मांडून ठेवले एक हे करून. कसं कसं आम्ही म्हणतो सर आपण जर वातावरण आहे रोमांटिक. अरे देवा कसं माहिती सर याच्यात जर पहिल्यापासून जर पहिले डोस भरले गेले फुल तुम्ही या फुलाला हात लावा ना. हो असा हात लावा ना म्हणजे कालच दिलं सर त्याला. अरे बापरे अहो हे बघा ना हे कसं कसं फुलं आहे बघा ना ही फुलं बघा. तुम्ही जी माती दाखवली ना त्याचा परिणाम बघा. याला हात लावा तुम्ही असं लोण्यासारखं लागते. प्लास्टिक एकदम म्हणजे हे आर्टिफिशियल आहे असं वाटतं. आत्मातृप्त झाला माझा. ही व्हेरायटी ती व्हेरायटी वेगळी. अरे हे बघा ना फुल काय केवढी साईज झाली त्याची. हे थोडं आता काही असे झाडवा लागले त्याला अर्जंट टाका. मी तुम्हाला म्हटलं ना मी आले त्यांनी सांगितलं इस्रायल मध्ये आलो असं झालं. पहिले तुम्ही सुरुवातीला आलो इथं तर असं वाटलं की खरोखर इस्रायल मध्ये हे म्हणजे नाही खूपच. आणि फुलाची साईज पाहिली का? हे काय हां एका आता मी फक्त एकच बसतोय म्हणजे त्यात ताकद मिळवते काय करू शकते व हे काय केलं तुम्ही.
हे आपलं हे सिटीचंच केलं सगळं. सुरुवातीला ते आले तर तेव्हा त्यांना म्हटलं तुम्ही फक्त लांब पुढे गेलो होतो सर, हे प्लॉट लांब पुढे गेला होता त्यावेळेस. म्हणजे सुरुवातीला दुसरं होतं म्हणून ही मर झाली. मर का झाली आहे? पहिले ज्यावेळेस मी जेव्हा तुमचे व्हिडिओ बघितले सर, त्याच्यानंतर मी तिकडे घुसलो. त्याच्या अगोदर रासायनिक होते. तरी पण 4 व्हीलर गाडी घेऊन माझ्याकडे आले. राग वैतागून आलो मी. वैतागून आलं हे बंद करायचं म्हटलं. चला आता पाहिलं म्हणलं थोडं नाही त्याला द्यायचं तर ते 100% एसिडिटीचं असं आहे, खाऊ घालायचं तर पूर्ण तुपाशी नाही तर गपचीप उपाशी. फार प्रसन्न वाटलं. आणि हे असं वाटतच नाही ओरिजिनली. अहो हा बेने प्लॉट नाही वाटत, बनवलेला वाटतो हाताने. म्हणजे काय आता बोलावं, आता बोल शब्दच नाही आता. नो वर्ड्स. शांती. हे बघा ना लाईन बघा ना, हे बघा, हे बघा ही लाईन बघत चला पुढे. हां काय खतरनाक काम आहे ना. खुशालराव 8 रुपये. काय रेट आहे बियाण्याचा? याचा 45,000 रुपये. 45,000 पर केजी सर. आता याच्यामध्ये तुमचं जे बियाणं आहे ते बियाणं किती निघणार आणि काय रेट तुम्हाला मिळणार? सर याचं बियाणं 45,000 रुपये केजी आहे. त्याचं बियाणं आपण आलो ते त्याचे 23,000 रुपये केजी आहे. अच्छा. आणि आता हे दोनच तुम्ही इकडे केले, तिसरा कुठे? तिसरा हे आता करायचं आहे समजा. हा हे करायचं म्हणजे 45,000 रुपये तुमचं जर बियाणं असेल तर याच्यामध्ये आता हा सोडून दिलेला प्लॉट होता. तर याच्यामध्ये किती बियाणं होईल? कंपनीचं म्हणणं आहे 15 किलो व्हायला पाहिजे त्याच्यात. बरं. तर माझ्या हिशोबाने 25 किलो बियाणं व्हायला. एका किलोचा रेट काय आहे? 45,000 रुपये. आणि किती किलो वाढलं? 10 किलो. 10 किलो म्हणजे किती वाढले? 4.5 लाख रुपये. बापरे, काय लोकपती व्हायला काय लागेल. आता हे असे होऊन राहिलं. आता याला अर्जंट आहे ना. तुम्ही आता केमिकल वापरलेलं ना पहिलं वापर. त्याला अर्जंट काय का मी तुम्हाला जे म्हटलं ना, ज्या प्लॉटमध्ये केमिकल आहे हे पांढरं दिसतंय बघा, याला अर्जंट सॉइल चार्जरचं ड्रिंचिंग करा. नाही सॉइल चार्जर द्यायला नाही जास्त द्या. जास्त काय होतं लक्षात घ्या, आग लागली एवढी ठिणगी एका थेंबानी विजल, पण मोठी बाडका उडाला तर काय करायचं? त्याला जास्त पाणी लागलं. तसं जास्त सॉइल चार्जर वापरा. सॉइल चार्जर जाईल ती. हो नाही काय झालंय, तुमची पहिली आग आहे ना जमिनीमधली ती ऍक्टिव्ह होती ना. अमृत जल फवारला चालू एक नंबर ना. पण ते तयार नाही होणार लगेच. अमृत जलला 3 दिवस लागतात. तोपर्यंत सॉइल चार्जर येणारी गोष्ट याला काय करेल, ताकद देईल. एनर्जी बुस्टर 1 लिटर झालं. अरे बापरे, पहा ना. नाही पाणी तिथं पाच झालं सर याला. हे पाय एनर्जी बुस्टर 1 लिटर झालं आणि साईल 2 लिटर झालं. कुठे उकरा हे बघा सर. मी 1 एकर दोडके लावले होते. हे बघा सर, काहीच नाही बिलकुल लगेच. आणि हाताबोटाला काहीच नाही बघा. हे महत्वाचं आहे. याला म्हणतात लोणी. अशी माती पाहिजे चहा पावडर सारखी मस्त एकदम एक नंबर. 1 एकर दोडके लावले पैशावर मुळशीवर. बर असं पायदळ दिला तर पाय खातात. घेतली सिमेंटात लावले. जमीन काय सांगती? तुझं माझं जमीना तुझ्या वाचून कर महिना. बघा क्षार बघा. याला बेसल डोस काय टाकला आता? याला काय कृषी अमृत टाकलेलं आहे सर. अजून बाकी काहीच नाही. साईल दिलेलं आहे बघा. साईल तुम्ही 100% कृषी अमृत एवढं साऱ्या दुनियाचं केलंय ना, मग ते असं एक नंबर करा. याला काय करा, RNPS टाका पहिलं. हो टाकलेलं आहे. RNPS हो पहिले ते मिक्स करून टाकलेलं होतं. तुम्ही याला SSM टाका आत्ता बरं का. यांना SSM द्या आणि अमृतजलचं पाणी करून याला पहिलं सोडा अर्जंट. SSM द्या पहिलं, अमृतजलचं पाणी. अशा प्रकारे याला ट्रीटमेंट करा. म्हणजे अमृतजलचं पाणी SSM दिला का एकसारखं होऊन जाईल मस्त. हे बघा ना शेवाळ येते बघा तुम्ही. हो शेवाळ. हे बघा तिथे बघा, तिथे बघा ड्रिपच्या खाली बघा. करा बाजूला ड्रिप. बघा बरं काय ते शेवाळ ते क्षार. हे एवढे क्षार तुमच्या जमिनीमध्ये असल्यावर तरी जर अशी पिकं पिकते म्हणल्यावर चमत्कार आहे. प्लॉट आहे ना सर आता जे ज्यांचे व्हिडिओ शूट केले, सुरुवातीला अशी कंडिशन होती, अपडाऊन होते, छोटे मोठे होते. बरोबर. पोलनाला एक सारखं आलं पाहिजे. मग तेव्हा जेव्हा आपलं टाकलं तेव्हा सगळे बेड दाखवून गेले. एवढे एक नंबर. तो कांदा बी आहे ना आला का तरी नाही ते अलगच घेतलं. वेगळाच होईल. खरंय खरंय. त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये जमीन असणार फरक आहे. हा नाही हे असं जुंगा काढते इथे आहे का? अहो त्याच्यावर बघा हे बाई बघा हे पण आहे. त्या प्लॉटवर पाणी खराब झालेला प्लॉट आहे, एक झाड आहे की नाही, पण त्याचे फुलं सुद्धा कसे टवटी होईल.
हे बघा याचे पानं खराब झाले पा डॅमेज प्रत्येक झाडामध्ये डॅमेज फुलं आहे बा हे बा हे बा हे बा इथे पुढे डॅमेज आहे हे असे पण झालं लोकांच्या बरोबर आहे ना मला सांगा कसं उत्पन्न निघालं आणि त्यांना तो प्लॉट दाखव बरं त्या प्लॉट बघितले त्यांनी सगळं त्या प्लॉट सगळं लांबून चांगलं दिसते पण जवळ गेलं पावर कसं दिसतं ते जवळ गेल्यावर सुद्धा कसं दिसतं केमिकलवर हा प्लॉट लांबून ओके वाटतं पण जवळ गेल्यावर रोगराई वाढते जरा ती जे पाने 50% पानं डॅमेज झाली प्रत्येक झाडात झाली हे बा म्हणजे प्रत्येक झाडाची बघा इकडे बा मध्ये आणि फुलं सुद्धा डॅमेज आहे पूर्ण पुढे ते कसं आहे सरेंदा मला सांगा हे जे सुकले फुलं हे सुकले याचं काय आता परिस्थिती आलेली सर हे हे खालची ते काढायला आले नाही मग हे बारीक एवढं जर तयार झालं ना पुष्कच आहे हा ओके त्याच्यामध्ये काय बियाणं नाही भरलं हे असं मग मला सांगा आता काढायला आलं त्याला जर बियाणं नाही उपयोग काय त्याचा असा विषय ना म्हणजे याला कमीत कमी बियाणं पाहिजे खाली हे जर पुचक बा डायरेक्ट पुचकच डायरेक्ट काहीच नाही त्याच्यामध्ये हे बा मग हे तुमचं काय आहे सगळा लॉस आहे ना हे बा हे तर पा अख्खं चुकून गेलं ते आता आलेली समजा येते पण समजा कमजोर आहे म्हणजे 50% यातलं तुमचं डॅमेज होणार त्याच्यामुळे 100% झालं सर आता यंदा नवीन नसल्यामुळे ते आपल्या त्याची माहिती नव्हती आता तुम्ही बघितलं नाही सर किती होतं करा करा मस्त आणि इकडची जमीन पा कशी कडला यंदा काय झालं याची माहिती नव्हती आपल्याला याची करा करा आता आमच्याला मोठ्या गाड्याने आणतं ते आता त्याच्यापासून सुरुवात होऊन जाईल आपल्याला आता याची माहिती नाही तुमचं खरंच सर पुढे आता